मित्रो, आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष मीराताई खडक्कार, आजचे प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर स्वानंद शास्त्री पुंड, या दोघांचे मी मनापासून आभार मानतो. मीराताईंनी ऐन वेळेवरती आम्हाला होकार दिला आणि अतिशय चांगलं प्रबोधन 10 मिनिटांमध्ये त्यांनी केलं, त्याबद्दल त्या निश्चितपणे कृतज्ञतेस पात्र आहेत. शास्त्रीबाबांनी देखील आमच्या विनंतीला मान दिला आणि ते या ठिकाणी आलेत, त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो. मित्रो, आपण सर्व श्रोते दरवर्षी फार मोठ्या प्रमाणामध्ये या व्याख्यानमालेला प्रतिसाद देता. याही वर्षी आपण अतिशय उत्साहाने सर्व व्याख्यानमालेला प्रतिसाद आज दिलेला आहे, तसाच उद्या आणि परवा द्याल याबद्दल माझी खात्री आहे. त्याबद्दल सर्व श्रोतृवर्गाचे मी मनापासून आभार मानतो. नागपुरातली सर्व वर्तमानपत्र ज्यांनी पूर्वप्रसिद्धी दिली आणि यानंतरही देणार आहेत, त्या सर्व वर्तमानपत्रांचे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे मनापासून आभार मानतो. ज्यांचे या कार्यक्रमाला हस्ते परहस्ते हात लागलेले आहेत, त्या सर्वांचे आभार मानून आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम संपवतो. उद्या याच सभागृहात याच वेळी या व्याख्यानमालेचं दुसरं भाषण आहे आणि ते भाषण डॉक्टर शरद निंबाळकर यांचं आहे. त्यांचा विषय आहे प्रशासक राम. आजचा जो विषय आहे, आजचा विषय आहे राष्ट्रपुरुष राम. राष्ट्रपुरुष राम या विषयावरती आपणा सर्वांचं प्रबोधन करण्यासाठी मी विद्यावाचस्पती प्राध्यापक डॉक्टर स्वानंद शास्त्री पुंड यांना अत्यंत आदराने या ठिकाणी पाचारण करतो. परब्रह्म परमात्मा भगवान श्री गणेश, विश्वमोहिनी माँ शारदा, भगवान श्री राजा रामचंद्र या रामस्मरण व्याख्यानमालेच्या अध्यक्ष आदरणीय न्यायमूर्ती मीराताई, आत्तापर्यंत व्यासपीठावर असणारे व्यासपीठभूषण आदरणीय पद्मश्री डांगरे मामा, या तीनही आयोजक संस्थांचे सर्व सभासद, मान्यवर पदाधिकारी, मग अशी म्हटल्याप्रमाणे या वाग्यज्ञाचे पौरोहित्य करणारे आदरणीय प्रकाशजी, उपस्थित रामभक्त सज्जन हो. ज्या भाग्ययोगाचा उल्लेख केला त्या अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर एका पत्रकाराने प्रश्न विचारला, या सगळ्या घटनेकडे आपण नेमकं कसं पाहता, काय महत्त्व आहे या स्थापनेचं. मी त्याला सांगितलं, म्हटलं आज तू माझ्यासमोर हा तुझा दांडू घेऊन आला आहेस, आनंदाची गोष्ट आहे, पण म्हटलं तुझ्या माहितीकरता सांगतो, इथून पुढे भारताच्या कोणत्याही विमानतळावर जगाच्या पाठीवरून कोणताही माणूस उतरला आणि तुझ्या जमातीच्या कोणत्याही माणसाने त्याला दांडू पुढे करून विचारलं की तुला भारतात काय पाहायचं आहे, ते याचं पुढचे शेकडो वर्ष उत्तर अयोध्येचं राम मंदिर हे असेल. हे एक मंदिर नाही आहे, लक्षात घ्या. ही राष्ट्रपुरुषाची अलौकिक जागृती आहे. या निमित्ताने निर्माण झालेली राष्ट्रप्रेमाची भावना आहे, त्या भावनेचं प्रतीक म्हणून आपण ते सगळेजण त्या मंदिराकडे पाहतोय. त्या मंदिराकडेच नव्हे तर भगवान रामचंद्रांकडे आपल्याला या भूमिकेतून पाहायचं आहे. जेव्हा रामचंद्रांच्या जीवनाकडे मी पाहतो, फार पूर्वी जेव्हा ज्योतिषाचा अभ्यास करत होतो, मुद्दाम मी भूतकाळ वापरतो कारण उद्यापासून पत्रिका घेऊन येऊ नका, पण फार पूर्वी जेव्हा ज्योतिषाचा अभ्यास करत होतो तेव्हा एक मजेदार गोष्ट होती. आमचे ज्योतिष शिकवणारे शिक्षक सांगायचे की एखाद्या भारतीय माणसाला जर तुम्ही विचारलं की जगातली सगळ्यात सुंदर पत्रिका कोणाची, तर ते सांगतील भगवान रामचंद्रांची. पण गंमत अशी आहे की एखाद्या पाश्चात्याला तुम्ही विचारा जगातली सगळ्यात वाईट पत्रिका कोणती, तर तेही सांगतील भगवान रामचंद्रांचीच. पत्रिका एकच, ग्रहयोग तेच, पण एक पत्रिका जगातली सगळ्यात सुंदर म्हणून सांगितल्या जाईल आणि एका बाजूने त्याच पत्रिकेला जगातली सगळ्यात वाईट पत्रिका म्हटल्या जाईल. प्रश्न पत्रिकेत नसतो, प्रश्न पाहण्याच्या भूमिकेत असतो. ती पाहण्याची भूमिका नेमकेपणाने पाहायची असेल न तर एकच मी फक्त विषय आपल्यासमोर ठेवतो. स्वामी विवेकानंदांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. स्वामीजी अमेरिकेत व्याख्यानाकरता गेले होते. एका महिला मंडळामध्ये कार्यक्रम होता. त्या महिला मंडळाच्या अध्यक्षांच्या घरी मुक्काम होता आणि त्या मुक्कामामध्ये दुसऱ्या दिवशी कार्यक्रम होता. आदल्या दिवशी पोहोचले. सकाळी दुसऱ्या दिवशी त्या महिलांनी ज्या अध्यक्षा होत्या
त्यांनी 2 माणसांना बोलावलं आणि स्वामीजींकडे बोट दाखवून त्या म्हणाल्या, मेक हिम जंटलमन. स्वामीजींना काही कळे ना, हे 2 कोण आहेत आणि हे मला जंटलमन कसे काय बनवणार आहेत. स्वामीजींनी थोडीशी चौकशी केली तर कळलं त्यातला एक टेलर होता आणि एक बार्बर होता. म्हणजे एक केशकर्तन करणारा होता आणि एक वेशभूषा तयार करणारा होता. स्वामीजींचं अद्भुत वाक्य आहे. स्वामीजी त्या बहिणीला म्हणाले, सिस्टर, आय हॅव कम फ्रॉम दॅट कंट्री वेअर नॉलेज अँड कॅरेक्टर मेक मॅन जंटलमन. आय एम कम इन धिस कंट्री हिअर टेलर अँड बार्बर मेक हिम जंटलमन. हा 2 संस्कृतींमधला फरक आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. बाह्यदृष्ट्या केल्या जाणाऱ्या भौतिक प्रगतीला आपण प्रगती म्हणत असू तर भारतीय संस्कृती त्याला प्रगती म्हणत नाही. ते असायलाच पाहिजे, पण त्याच्या पलीकडे ज्ञान आणि चारित्र्य नावाची गोष्ट असेल तर व्यक्तिमत्व निर्माण होतं. ही जी भूमिका आहे ती आपण व्यवस्थित समजून घेतली पाहिजे. भगवान रामचंद्रांची ही राष्ट्रपुरुष प्रतिमा समजून घ्यायची असेल तर बरीच आधीपासून समजून घ्यावी लागेल. कारण केवळ एक व्यक्ती उभी राहते आणि ती राष्ट्रपुरुष म्हणून समोर येते असं होत नसतं. असंख्य व्यक्तिमत्वांचं योगदान असतं आणि ते योगदान तुम्हाला पाहायचं असेल तर त्यांच्या 2 गुरूंपासून सुरुवात करावी लागेल. एका बाजूला महर्षी वशिष्ठ आहेत आणि दुसऱ्या बाजूला महर्षी विश्वामित्र आहेत. अद्भुत रचना आहे, लक्षात घ्या. जशी महर्षी वशिष्ठांची आणि विश्वामित्रांची कथा आहे ती कथा मी आता आपल्याला सांगत बसणार नाही, कोणतीच कथा बोलणार नाहीये, कारण कथा ऐकण्या इतका आपल्याजवळ वेळही नाही. आता आपण त्या पूर्ण निरूपणाकरता आलोही नाही. वाटल्यास एवढंच आयोजकांना सांगून ठेवतो की कधीतरी आपण 9 दिवस पूर्ण रामायण घेऊ, मग या सगळ्या कथा व्यवस्थित घेऊ. पुढची सोयही करून ठेवतो. गमतीचा भाग सोडून द्या. पण जशी वशिष्ठांची आणि विश्वामित्रांची कथा आहे तशीच दुसरी कथा आपल्याला माहिती असलेली आहे, सहस्रार्जुनाची आणि जमदग्नींची कथा. दोन्ही कथांमध्ये साम्य आहे, लक्षात घ्या. दोनही सम्राट आहेत. दोघेही सम्राट शिकारी करता अरण्यात गेले. अरण्यामध्ये आश्रम दिसला, आश्रमात जाऊन पोहोचले. आश्रमातल्या दोन्ही ऋषींनी, तिकडे जमदग्नींनी असो की इकडे वशिष्ठांनी असो, आलेल्या राजाला विनंती केली, दुपारची वेळ आहे, भोजनाची वेळ आहे, जेवायला या. दोघांनी सांगितलं आम्ही एकटे नाही आहोत, प्रचंड सैन्य आहे, म्हणजे काय हरकत नाही, जेवढे असतील तेवढे सगळे या. सगळे येऊन पोहोचले आणि राजवाड्यात मिळणार नाही अशी अलौकिक सुविधा त्या दोन्ही आश्रमांमध्ये त्यांना मिळाली. दोघांनी प्रश्न तोच केला, आम्हाला ही राजवाड्यात शक्य नाही, तुम्ही हे आश्रमात कशाच्या भरोशावर दिलं. दोघांनी दिलेलं उत्तर सारखं आहे. ते उत्तर पौराणिक पद्धतीचं आहे. आमच्याजवळ असणारी कामधेनू ह्या सगळ्या गोष्टी करते. पण कामधेनू म्हणजे काय हे या निमित्ताने समजून घ्या, म्हणजे राष्ट्रपुरुषत्वाची पुढची रचना आपल्याला समजते. कामधेनू म्हणजे आपल्याला चित्रपटात दाखवतात तशी एक गाय, आणि तिच्या स्तनाखाली ताटं धरले की लाडू पडत होते, बासुंदी येत होती, जिलेबी येत होती. असला बावळटपणा कुठेही पुराणकारांना सांगायचा नाहीये. कामधेनू कोणती? त्याचं उत्तर आहे, इकडे वशिष्ठ असोत की तिकडे जमदग्नी असोत, हे दोघंही कुलगुरू आहेत. आणि कुलगुरू हे पद त्या काळी तेव्हा मिळत होतं जेव्हा त्यांच्या आश्रमामध्ये किमान 10,000 विद्यार्थी रहिवासी स्वरूपात राहून विद्याध्ययन करत होते. हाताखाली असणारी ही विद्यार्थी शक्ती हीच कामधेनू आहे आणि ही वाटेल ते करू शकते, हे प्राध्यापक म्हणून मी सांगू शकतो. प्रचंड मोठी ही शक्ती आहे. मग नेमका संघर्ष कुठे, लक्षात घ्या. विश्वामित्रांचा आणि वशिष्ठांचा असो की सहस्रार्जुनाचा आणि जमदग्नींचा संघर्ष असो, या संघर्षाचं मूळ स्वरूप आहे. वशिष्ठ असोत की जमदग्नी असोत, ते म्हणतात ही शक्ती केवळ आणि केवळ अध्ययनाकरता असली पाहिजे आणि भावी राष्ट्र निर्माणासाठी, संस्कार मिळवण्यासाठी, ज्ञानार्जन करण्याकरता या शक्तीचा उपयोग असला पाहिजे. ही वशिष्ठांची आणि जमदग्नींची भूमिका आहे. आणि ही आयती शक्ती आम्हाला राजकारणाकरता वापरायला मिळाली पाहिजे, ही विश्वामित्रांची आणि सहस्रार्जुनाची भूमिका आहे. त्यांना ती कामधेनू हवी आहे. त्या दोघांनाही कामधेनू नाकारण्यात आली. दोघांनीही प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. वशिष्ठांवर विश्वामित्रांनी आणि जमदग्नींवर सहस्रार्जुनांनी नाना प्रकारचे अत्याचार केले. पण गंमत लक्षात घ्या, त्या जमदग्नी मारले गेले, त्यांचा हत्या झाली. रेणुकेवर 21 वार झाले. सहस्रार्जुन तात्पुरता का होईना विजयी झाला असं दिसलं, पण लक्षात घ्या, या संघर्षामध्ये ज्यावेळी राजसत्ता ही ज्ञानसत्तेवर हवी होते त्याचा परिणाम म्हणून प्रगटतो, त्यांना भगवान परशुराम म्हणतात. आणि दुसऱ्या बाजूला ज्या वेळा ज्ञानशक्ती विजयी होत असते आणि राजशक्ती शांत होते, त्यावेळी जे प्रगटतं त्या व्यक्तिमत्वाला भगवान रामचंद्र म्हणत असतात. ही रचना आपल्याला समजून घेतली पाहिजे. हे वशिष्ठ विश्वामित्रांपासून चालत आलेला. आणि मला महत्त्वाची गोष्ट ती सांगायची आहे
की इतका या दोघांमधला संघर्ष होता. वशिष्ठांचे शेकडो मुलं म्हणजे विद्यार्थी म्हणा तुम्ही फार तर, हे सगळे त्या विश्वामित्रांनी मारले. सामान्य अस्त्रापासून ब्रह्मास्त्रापर्यंत सगळ्या अस्त्रांचा प्रयोग वशिष्ठांवर करण्यात आला. इतका विरोध असणाऱ्या वशिष्ठ आणि विश्वामित्रांच्या दोघांच्या जोडीमध्ये ज्यावेळी भगवान रामचंद्रांना विश्वामित्र मागायला येतात त्यावेळा पहिलं अनुमोदन देणारं नाव महर्षी वशिष्ठांचं असतं. लक्षात घ्या, रामराज्य तेव्हा उभं राहतं जेव्हा वशिष्ठ आणि विश्वामित्र परस्परातला संघर्ष सोडून राष्ट्रकार्याकरता एकत्र येतात. राम तेव्हा उभे राहत असतात. लक्षात घ्या, वशिष्ठांना विचारण्यात आलं, तुम्ही कुलगुरू आहात, तुम्हाला काय गरज आहे तुमच्या या विरोधी व्यक्तीला द्यायची? वशिष्ठांनी दिलेलं उत्तर आहे, माझ्याजवळ ज्ञानशक्ती आहे, ती मी रामाला दिली. पण राष्ट्र केवळ ज्ञानशक्तीवर उभं नसतं राहत, शास्त्रशक्तीच्या सोबत शस्त्रशक्ती सुद्धा असली पाहिजे. आणि आज त्या विषयातले सर्वोच्च तज्ज्ञ विश्वामित्र आहेत. विश्वामित्रांची सोबत मिळेल तेव्हा वशिष्ठांनी घडवलेला राम खऱ्या अर्थाने युगपुरुष होऊ शकतो. म्हणून वशिष्ठांनी विश्वामित्रांच्या मागणी अनुमोदन देणे, इथून राष्ट्रपुरुष रामाची निर्मिती सुरू होते. लक्षात घ्या, हे सगळे व्यक्तिमत्व आधीचे जे ते आपल्याला समजून घ्यावे लागतील. त्यानंतर एक 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 टप्पा आपण जेव्हा पाहत जाऊ तेव्हा रामचंद्रांचं राष्ट्रपुरुषत्व आपल्या समोर येतं. जसं मी आता वशिष्ठ विश्वामित्रांचा हिशोब वापरला, त्यानंतर जाऊन येऊन पोहोचले कुठे? जनकनगरीपर्यंत. मधला इतिहास सोडून द्या, मला आता तो नाही मांडायचा आहे. जनकनगरीत येऊन पोहोचले, देवी सीतेसोबत विवाह झाला आणि त्यानंतर एक अलौकिक घटना घडलेली आहे. त्याचं उत्तर आहे, भगवान विष्णूंच्या 10 अवतारांपैकी फक्त हे 2च अवतार असे आहेत जे एकमेकांच्या समोर आलेत. म्हणजे नंतर भगवान परशुराम चिरंजीवीच आहेत, ते कृष्ण अवतारातही होते, पण भगवान कृष्णाशी प्रत्यक्ष समोरासमोर असा संवाद असा प्रकार फारसा नाहीये. क्वचित एखाद्या वेळा भेटले असतील तो भाग वेगळा. पण राम अवतार आणि परशुराम अवताराचं वैभव हे आहे की ज्यावेळी ते शिवधनुष्य तुटलं, भगवान रामचंद्रांच्या हाती त्याचा भंग झाला, त्यावेळी वापरलेलं वाक्य ऐकून ठेवा, जे उचलताना भल्या भल्यांची भंबेरी उडाली होती. त्या वाक्याकरता परशुराम म्हणतात, ते तसंही जुनच झालं होतं. जे शिवधनुष्य तुझ्या हातून तुटलं सुनाभ नावाचं, ते सुनाभ नावाचं धनुष्य जे तुझ्या हातून तुटलं ते तसंही जुनच झालेलं होतं. एक काम कर, माझ्या हातातल्या या धनुष्याला दोरी लावून दाखव, तर मी समजतो तू खरा पराक्रमी आहे. आणि भगवान परशुरामांनी स्वतःच्या हातातलं शार्ंग नावाचं धनुष्य दिलं. हे शार्ंग धनुष्य भगवान विष्णूंचं आहे. त्यांना म्हणून शार्ंग पाणी, त्याच्याहून नंतर सारंग पाणी अपभ्रंशित रूप तयार झालं. ते शार्ंग नावाचं धनुष्य भगवान परशुरामांनी रामचंद्रांच्या हातात दिलं. हा प्रसंग मी जेव्हा जेव्हा डोळ्यासमोर आणायचा प्रयत्न करतो, मला एखाद्या साहित्य संमेलनात किंवा अशा मोठ्या संमेलनामध्ये पूर्व अध्यक्षांनी पुढच्या अध्यक्षाच्या हातात सूत्र सोपवणे अशा प्रकारची रचना वाटते. भगवान परशुराम आपल्या हातात धनुष्य रामचंद्रांना देतात आणि काय सांगतायत? त्याचं उत्तर आहे, धनुष्य देणं याचा अर्थ केवळ एक शस्त्र देणं, एक हत्यार देणं एवढं नाहीये. त्यांनी सांगितलंय, आत्तापर्यंत आतले मी साफ केले, आता बाहेरची तू सांभाळ. आतले मी साफ केले म्हणजे काय ते व्यवस्थित समजून घ्यावं लागेल. लक्षात घ्या, रावणाचा अत्याचार आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे, पण मला सांगा रावण इतका मजबूत झाला कसा? भारतामध्ये येऊन देवी सीतेचं अपहरण करण्या इतकी उन्मत्तता रावणात एका दिवसात थोडी आलेली आहे, ती वर्षानुवर्ष चाललेली गोष्ट आहे. आणि लक्षात घ्या, भगवान रामचंद्रांनी रावणाचा वध करण्याच्या पूर्वी या भारतात 2 असे महापुरुष होऊन गेले की ज्यांनी रावणाला हरवलं होतं. हे 2 नावं आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतच नाही. त्यातलं पहिलं मगाशी ज्या सहस्रार्जुनाचं नाव घेतलं तोच आहे. त्या सहस्रार्जुनाने रावणाला पराजित केलं होतं. कशा वेळा केलं ते वाक्य व्यवस्थित समजून घ्या. नर्मदेच्या किनारी रावण रोज पूजा करायला येत होता. दिसायला खूप सुंदर वाक्य दिसतं. जेव्हा तुम्ही त्याचे लक्षार्थ आणि त्याच्या मागचे गूढार्थ समजून याल ना, तेव्हा या गोष्टींचा किती भयानक अर्थ असतो ते समजतं. रावण रोज नर्मदेवर पूजा करायला येत होता. मला सांगा, लंकेत पाणी नव्हतं का? बरं, मध्ये कोणत्याच नद्या नव्हत्या का? सगळ्या नद्या सोडून नर्मदेपर्यंत रोज पूजा करायला येत कशा करता होता? नर्मदेच्या पूजेचं असं कोणतं वैशिष्ट्य होतं? काय येत होता? याचं उत्तर त्यावेळीची परिस्थिती पाहिली तर तुम्हाला लक्षात येईल. परिस्थिती ही होती की नर्मदेपर्यंतचा दक्षिण भारत, अर्धा भारत रावणाच्या राज्याने गिळंकृत केलेला होता आणि आपल्या सीमारेषेपर्यंत रोज रावण टेहाळणी करायला येत होता. पूजेचं त्याला नगोंडस नाव दिलेलं होतं.
त्या नर्मदेवर पूजा करायला जेव्हा रावण येऊन पोहोचलेला आहे तेव्हा या सहस्रार्जुनांनी नर्मदेचा सगळा स्रोत अडवला आणि मग अचानक सोडला वगैरे कथा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर रावणाचं आणि सहस्रार्जुनाचं युद्ध झालं. त्या सहस्रार्जुनाने रावणाला पकडलं. नुसतं पकडलं नाही, आपल्या माहिष्मती नावाच्या नगरीत, हे नाव आता लोकांना पक्क माहीत झालंय. हां, आणि खऱ्या अर्थाने 1000 हात असलेला म्हणजे पहिला बाहुबली तो सहस्रार्जुन. त्या सहस्रार्जुनाने आपल्या माहिष्मती नगरीमध्ये त्याला नेऊन बांधलं. पुढे महर्षी पुलस्ती आले. त्यांनी आपल्या या नातवाकरता मध्यस्थी केली आणि नंतर सहस्रार्जुनाने रावणाला सोडलं. जसा हा प्रसंग आहे तसा दुसरा प्रसंग आहे. याच रावणाला वालीनीही पकडलं होतं. नुसतं पकडलं नव्हतं, आपल्या राजवाड्यात नेऊन बांधलं होतं. आणि नुसतं बांधलं नव्हतं, अंगदाचा पाळणा जिथे होता त्याच्या जवळच्या खांब्याला बांधलं होतं असं वर्णन आहे. हे वर्णन सांगतो कोण? अंगद स्वतःच सांगतो. जेव्हा शिष्टाईला गेला होता, रावण म्हणतो माहिती आहे का तुला मी कोण आहे? तर म्हणे हो माहिती आहे, लहानपणीच पाहिलाय, माझ्या पाळण्याजवळच बांधला होता. मानसिक खच्चीकरणाचा जो विषय असतो तो अंगद वापरतोय. त्या अंगदानी सांगितलेलं याचा अर्थ वालीनी सुद्धा रावणाला पकडून बांधलं होतं, पण वालीनीही रावणाला सोडलं. व्यवस्थित लक्षात घ्या, ज्या वेळा रावणाला सहस्रार्जुनांनी पकडलं होतं आणि ज्यावेळी रावणाला वालीनी पकडलं होतं त्याच वेळी जर रावणाचा काटा काढला असता तर भारताच्या राजकुमारीला आणि महाराणीला उचलण्या इतकी नालायकपणाची भूमिका रावणाची तयार होऊ शकली नसती. रावण तिथून येत होता, विमानाने एकटा येत होता. इथे जे नाशिकला, आजच्या काळातला शब्द सांगितला तुम्हाला नेमकेपणाने कळेल, जो टेररिस्ट कॅम्प खरं दूषण त्रिशिराच्या अधिपत्याखाली 14,000 राक्षसांची जी सेना होती, ती सेना रावणाने लंकेतून आणलेली नव्हती, ती याच देशातली होती. हे चरित्र आपल्याला या व्यापक परिवेशात समजून घ्यावे लागतील, व्यापक परिप्रेक्षात समजून घ्यावे लागतील. की लक्षात घ्या, रावण बाहेरून येणारा एक होता, त्याला मदत करणारे 1000 हात सहस्रार्जुनाचे इथले होते. हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. भगवान परशुरामांचं कार्य ते आहे, ते म्हणतात या देशातले मदत करणारे हात मी कापले, आता बाहेरच्या शत्रूंचा निपात तू कर. हे सूत्र एक, आणि हे सूत्र आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने समजून घेता येऊ शकतं. जे भगवान परशुरामांनी दिलेली दीक्षा आहे, ते धनुष्य नुसतं एक प्रतीक नाही आहे, ती एक दीक्षा दिली आहे. कोणती? भगवान परशुरामांनी 21व्या निक्षत्रिय पृथ्वी केली. हे वाक्य ऐकताना आपल्याला विचित्र पद्धतीने बाहेर बुद्धिभ्रम केला जातो की दिसतील ते मारले. नाही, परशुरामांवर मला आता बोलायचं नाही आहे, पण परशुराम समजल्याशिवाय राम समजत नाही. म्हणून ती आपल्याला सूत्रबद्धता समजून घ्यावी लागेल. परशुरामांनी दिसतील ते मारले नाही, कारण तसे मारले असते तर रामचंद्र स्वतःच झाले नसते. कारण दिलीप शिल्लक होते, कारण रघु शिल्लक होते, कारण अजय शिल्लक होते, कारण दशरथ शिल्लक होते. भगवान रामचंद्र त्याच क्षत्रिय वंशात जन्माला आलेले होते. क्षत्रियांचा वंश संपला कुठं होता? नव्हता संपलेला. दुसऱ्या बाजूला जनकाचं राज्य संपूर्ण क्षत्रिय वंश होता. जिथे देवी सीता प्रगट झाली तो सगळा वंश शिल्लक होता. दिसतील ते नाही मारले, जे अयोग्य होते. आणि मला सांगा, जमदग्नींच्या आश्रमात घुसून त्यांची हत्या करून रेणुकेवर 21 वार करणाऱ्याच्या सोबत शांती संदेश पाठवायचे असतात का? परशुराम हातात शस्त्र उचलले नाही तर काय करतील? पण लक्षात ठेवा, परशुरामांनी शस्त्र हातात उचलणं ही फक्त आणि फक्त प्रतिक्रिया होती, ती त्यांची क्रिया नाही आहे. आणि म्हणून त्याच्या आधी त्यांची एकही लढाई नाही आणि नंतरही एकही लढाई नाही. कारण लढण्याकरता नाही उचललेलं, विस्ताराकरता नाही उचललेलं, साम्राज्य प्राप्ती करता नाही उचललेलं शस्त्र. आपल्याला ते शस्त्र समजून घ्यावं लागेल. आणि दिसतील ते कापायचे असतील तर मग 21 वेळाची काय गरज होती? एका त्याच्यात होत होतं ना. 21 वेळा फिरले. अयोग्य व्यक्ती ज्या होत्या तेवढ्यांना दंडित केलं. सगळ्यांना दंडित केल्यानंतर त्यांच्या जागी त्यांचेच वंशज बसवलेत. व्यवस्थित इतिहास वाचा. त्यांचे वंशज बसवलेत. जिथे कोणीच उरलं नाही तिथे नाईलाज झाला. आणि म्हणून मग ती सगळी जमीन काय केली? त्याचं उत्तर आहे, महर्षी कश्यपांना दान दिली. आपल्या मातृतीर्थाचा विषय, ज्याला आपण मातृतीर्थ म्हणतो, मोवाळं म्हणतो, माहूरचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रावर ते जे मातृतीर्थ म्हणून ज्याला आपण सध्या दर्शनाला जातो ना, ती मुळात यज्ञकुंड येते. तिथे भगवान परशुरामांनी तो यज्ञ केला आणि सगळी भूमी कश्यपांना दिली. तिथून पद्धत पडली, ज्याला कोणाला आपलं गोत्र आठवत नसेल त्यांनी कश्यप लावायचं, कारण अख्खी भूमी कश्यपांची.
महर्षी कश्यपांनी सांगितलं आता ही जर सगळी मला दान दिली आहे तर तुम्हाला इथं राहायचा अधिकार नाही. आणि मग शूर्पारक प्रांत निर्माण केला, कोकण प्रांत. मला आत्ता त्याच्यातही शिरायचं नाही आहे. मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. भगवान परशुरामांनी 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी केल्यानंतर त्यातल्या एकाही राज्यावर स्वतः बसले नाही. हीच भूमिका पुढे रामचंद्रांनी चालवली आहे. म्हणून रामचंद्रांनी आयुष्यात 3 राज्य जिंकले, व्यवस्थित लक्षात घ्या. पण या जिंकलेल्या 3ही राज्यांपैकी एकाही राज्यात रामचंद्रांनी पायही ठेवलेला नाही. म्हणजे सुरुवातीच्या वनवासाचा नियम होता म्हणून सोडून द्या, येताना काय पंचायत होती किंवा नंतर काय पंचायत होती, पण 3 राज्य जिंकले. आणि वैभव लक्षात घ्या भारतीय संस्कृतीचं आणि भारतीय पराक्रमाचा स्वतःवरचा विश्वास लक्षात घ्या. वालीला मारण्याच्या आधी सुग्रीवाचा राज्याभिषेक केलाय. तिकडे लंकेत पाय ठेवायच्या आधी भारतभूमीवरच बिभीषणाचा राज्याभिषेक केलाय. तो बिभीषणाचा राज्याभिषेक केवळ एक प्रसंग नाहीये, सगळ्या लंकावासियांना संदेश आहे की तुमची लंका जिंकायसाठी नाही येत आहे, माझ्या अस्मितेवर तुम्ही जो घाला घातलाय त्याचा बदला घेण्यापुरता येतोय. तुम्ही आत्ताही देवी सीतेला परत करा, आम्हाला काही लंकावासियांशी देणं घेणं नाही. हा जो विषय तो समजून घ्या. लंका जिंकण्याकरता गेलेले नव्हते. आणि म्हणूनच अलौकिक पद्धतीने राष्ट्रपुरुष राम म्हणू शकत होते, नापि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. ही जी भूमिका आहे ती समजून घ्या. म्हणून परशुराम समजून घ्यावे लागतील. म्हणून मी मगाशी म्हटलं तसं किष्किंधा जिंकली, लंका जिंकली, पाताळ पण जिंकला. तिथं जाऊन त्या अहिरावणाला मारलं. आता मगाशी जसं म्हटलं परशुरामांच्या जीवनामध्ये उरले नाही त्यांचं काय करायचं, तसं तिथली अडचण निर्माण झाली. त्याचे वंशजच उरले नाही. तिथे हनुमंताचा पुत्र मकरध्वज त्याला बसवल्याचा उल्लेख आहे. त्या 3 गोष्टी, 3 राज्य जिंकले. लक्षात घ्या, किष्किंधा, लंका, पाताळ 3ही राज्य जिंकल्यानंतर एकाही राज्याला भगवान रामचंद्रांनी स्वतःचं राज्य घोषित केलं नाही, अयोध्येला जोडलं नाही. आणि प्रवचनात सांगताना मी गमतीने सांगतो, बसल्या बसल्या विचार करा, समजा रामायण आजच्या काळात झालं असतं आणि रामचंद्रांनी किष्किंधा, लंका आणि पाताळ जिंकले असते तर काय झालं असतं. त्याचं आजच्या काळातलं उत्तर निश्चित आहे, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न सेटल झाले असते. झाले असते की नसते. 3ही जागी पक्ष कोणताही असो, सरकार कोणाचंही असो, लोक आपलेच. ही परिस्थिती आज येऊन पोचली आहे की नाही, हे झालं असतं नाही केलेलं लक्षात घ्या. ना किष्किंधेचं राज्य जोडलं, उलट किष्किंधेच्या राज्यात वालीलाच बसवलं आहे. उलट लंकेच्या राज्यामध्ये बिभीषणालाच बसवलेलं आहे. ते राज्य जिंकण्याकरता केलेलं कार्य नाहीये. राष्ट्रपुरुष या भूमिकेतून समजून घ्यावे लागतील. कुठून आली ही भूमिका, त्याचं उत्तर आहे भगवान परशुरामांकडून आली. कारण त्यांनी ती प्रवृत्ती प्रदान केलेली आहे की जिंकायचंय कशा करता, माझ्या संस्कृतीच्या वर्धनासाठी, राज्याच्या वर्धनासाठी नाही. कृण्वन्तो विश्वमार्यम ही भूमिका आपल्याला घ्यायची आहे. त्या भूमिकेतून करायचंय. जिथले अयोग्य आहेत आणि या भूमिकेला विरोधी आहेत तेवढे बदलायचे. त्यांचं राज्य गिळंकृत करणे ही भूमिका नाहीये. हा भूमी विस्ताराचा विषय नाहीये, हा राज्य विस्ताराचा नाही, हा संस्कृती विस्ताराचा विषय आहे. या भूमिकेतून समजून घ्यावं लागेल जी भगवान परशुरामांनी रामचंद्रांना दिलेली भूमिका आहे. जसं मी म्हटलं वशिष्ठ समजून घ्यावे लागतील, जसं मी म्हटलं विश्वामित्र समजून घ्यावे लागतील. त्या विश्वामित्रांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, ज्या गोष्टी आज आपल्याला अडचणीच्या ठरतात त्या हजारो लाखो वर्षापूर्वी विश्वामित्रांनी स्पष्ट सांगितल्या. ताटिका मध्ये आली आणि जेव्हा त्राटिकेचा वध करायचा विषय आला, विश्वामित्रांनी सांगितलं हिला मार. त्यावेळी भगवान रामचंद्र ही आपल्यासारखे हबकले होते, स्त्रीवर हात कसा उगारायचा. सभ्यतेचे नियम सुद्धा जेव्हा समोरच्या व्यक्ती ढाल म्हणून वापरतात त्यावेळा काय करायचं हे विश्वामित्रांनी शिकवलंय. गदिमांचे शब्द वापरायचे तर गदिमा आपल्याला सांगतात, जो जना सुखवितो नारीवध असूनितो धर्म तुझ सुचवितो रामचंद्रा. हे रामचंद्रा, नारी आहे या गोष्टीवर जाऊ नको, लहान आहेत या गोष्टीवर जाऊ नको, बालक आहेत या गोष्टीवर जाऊ नको, अज्ञानी वयाचे आहेत या गोष्टीवर जाऊ नको. जर अंगावर दगड मारायला येत असतील तर आपण वीट निदान मारली पाहिजे हे शिकवणे याला विश्वामित्र म्हणतात. ही भूमिका व्यवस्थित समजून घ्या. त्या भूमिकेतला आपल्याला एक एक गोष्ट समजून घेईल तेव्हा राष्ट्रपुरुष आपल्याला भगवान रामचंद्र कळतील. ती भूमिका आपल्यासमोर जशी विश्वामित्र समजून घ्यावी लागतील, जसे वशिष्ठ समजून घ्यावे लागतील, जसे परशुराम समजून घ्यावे लागतील, तशी
देवी कैकई सुद्धा समजून घ्यावी लागेल. कारण जोपर्यंत कैकई समजणार नाही तोपर्यंत रामचंद्र समजू शकत नाहीत. आपल्या डोक्यात चुकीच्या पद्धतीने थोडासा दोष इकडच्या बाजूला घेऊन कीर्तनकार प्रवचनकारांचा विषय म्हणतो, कैकई ज्या पद्धतीची खलनायिका रंगवण्यात आली अशी ती बिलकुल नाही आहे. आणि तशी ती असती तर तिच्या पोटी भरतासारखा राजर्षी जन्माला आलाच नसता. कैकई समजून घ्यावी लागेल. किती वेगवेगळ्या पद्धतीने समजून घ्यावी लागेल लक्षात घ्या. भगवान रामचंद्रांना वनवास झाला, कैकईने सांगितलं वगैरे वगैरे, सगळ्या कथा सगळ्यांना माहिती आहेत, कथा नाही सांगायच्यात मला. भगवान रामचंद्रांना वनवास झाला, घरातून निघून जावं लागलं. भगवान न करो, पण उद्या समजा तुमच्यावर अशी वेळ आली, न येऊ, बसल्या बसल्या फक्त विचार करा. समजा तुमच्यावर अशी वेळ आली की घरच्यांनी तुम्हाला बाहेर काढलं किंवा सोडून द्या, नैराश्य तुम्हाला आलं, तुम्हाला असं वाटलं की घरदार सोडून कुठंतरी चाललं जावं. आपलं हे वाक्य थोडंसं वाढवून व्यवस्थित सांगा मला. असं वाटतं कंटाळा आला, त्यातल्या त्यात आमच्या माता भगिनींकडे हा शब्द पण एकदा वापरला जातो, मग मी तिकडे पाहून म्हणतो मुद्दाम. कंटाळा आला, घरदार सोडून द्यावं असं वाटतं आणि कुठे चाललं जावं वाटतं? हिमालयात. बरोबर. कुठे चाललं जावं वाटतं? हिमालयात. चुकूनही जाऊ नका. ज्यांना संसार व्यवस्थित करता आला नाही त्यांच्यासाठी हिमालय नाही. माऊलींनी किती सुंदर शब्द वापरलेत ना, जयाचे ऐहिकही धड नाही तयाचे परत्र पुसशी काही. मी प्रवचनात गमतीने सांगत असतो, घरी गेल्यानंतर, म्हणजे हिमालय या शब्दाचा अर्थ हिमालय, तिथून मोक्ष, तिथून स्वर्ग वगैरे सगळ्या गोष्टी गृहीत धरा, त्या अर्थाने म्हणतोय. पण मी प्रवचनात सांगताना गमतीने सांगत असतो, घरी गेल्यानंतर बायको ज्याला प्रेमाने दार उघडत नाही आणि हसून ज्याचं स्वागत करत नाही, अप्सरा अशांना कशाला एंटरटेन करतील? त्याच्यामुळे अशा स्वर्गात जाऊन काही कामाचे नाही घेत. अशांना स्वर्गात घेतल्याच जात नाही. व्यवस्थित लक्षात घ्या, इथे तुम्हाला व्यवस्थित जगता आलं पाहिजे आणि व्यवस्थित शांतपणे ही गोष्ट समजून घ्या. मेल्यानंतरच्या स्वर्गासाठी आमच्याकडचं कोणतंही शास्त्र नाही, मेल्यानंतरच्या स्वर्गासाठी कोणतंही पुराण नाही, मेल्यानंतरच्या स्वर्गासाठी कोणताही ग्रंथ नाही, मेल्यानंतरच्या स्वर्गासाठी कोणतंही कथा नाही. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या माझ्या असलेल्या जीवनाला स्वर्गतुल्य करण्यासाठी आहेत. मेल्यानंतर नाही, कधीतरी आत्ता या आयुष्याला आम्हाला ती स्वर्गीयता समजून घ्यायची आहे. म्हणून जे परशुरामांचा विषय आला ना, थोडं 1-2 मिनटं त्याच्यातला पुढचा विषय घेतो, म्हणजे हे बीज कसे आलेत राष्ट्रपुरुषत्वाचे ते आपल्याला कळतील. ज्यावेळी भगवान रामचंद्रांनी त्या परशुरामांनी दिलेल्या धनुष्याला ही दोरी लावली आणि त्याच्यावर बाण चढवला, तेव्हा त्यांनी भगवान परशुरामांना सांगितलं, आता बाण कुठे सोडू? विचारलंय, आता बाण कुठे सोडू? तुम्ही ऋषी आहात, तुमच्यावर बाण टाकता येत नाही, तुम्ही अवध्य आहात आणि रामाचा नियम आहे, एकदा बाण लावला की वापस घेत नाही. आता मी या बाणाला कुठे सोडू? भगवान परशुरामांनी दिलेलं उत्तर, इथून जाताना सोबत बांधून घेऊन जा. भगवान परशुराम म्हणतात, माझ्या स्वर्गात जाण्या येण्याच्या रस्त्यावर हा बाण टाक. तो असतो की नसतो विचारू नका. त्यांचा जो स्वर्गात जाण्याचा मार्ग आहे त्या मार्गावर हा बाण टाक आणि तो रस्ता उद्ध्वस्त करून टाक. याचा अर्थ मला स्वर्गात जायचं नाही, पण या वाक्याचा अर्थ ते जाणं येणं करत होते एवढं तर पक्का आहे. पण स्वर्गात जाणं येणं करणारे भगवान परशुराम रामचंद्रांना सांगतात, माझा स्वर्गात जाण्याचा रस्ता बंद करून टाक. या वाक्याचा अर्थ इथून पुढे मला स्वर्गात जायची इच्छा नाही. या वाक्याचा अर्थ मला भारतातच राहावंसं वाटतं आणि या वाक्याचा अर्थ माझा भारत स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून तर स्वर्गात जाण्याची संभावना असणारे भगवान परशुराम सांगतात, नाही स्वर्गात नाही यायचं, मला या भारतात राहायचं आहे. कारण हा भारत आहे जो प्रयत्नाने नराचा नारायण करू शकतो. हे तर स्वर्गातही करता येत नाही. ज्या गणपत्य संप्रदायावर मी सगळा अभ्यास करतो आणि चिंतन करतो त्यामध्ये मुद्गल पुराणांमधला विषय आहे. महर्षी मुद्गलांची कथा आहे. 1 मिनिट विषयांतर करून सांगतो. महर्षी मुद्गलांची कथा आहे. काय सुंदर नाव आहे, मुद्गल. मुद म्हणजे आनंद, गल म्हणजे ओसंडून वाहणे. ज्यांच्या आतून आनंद ओसंडून वाहतो ते मुद्गल. आतून काय ओसंडून वाहतं? मी प्रवचनात ती गमतीने सांगत असतो. समजा कल्पना करा, या पाण्याच्या बाटलीला धक्का लागला तर काय बाहेर येईल? पाणी येईल. दुधाच्या एखादं भांडं असेल, धक्का लागला तर काय बाहेर येईल? दूध येईल. त्या समईला धक्का लागला तर काय बाहेर पडेल? तेल बाहेर पडेल. का? कारण याच्यात पाणी भरलंय म्हणून पाणी येतं, त्यात दूध भरलंय म्हणून दूध येतं, समईत तेल भरलंय म्हणून तेल येतं. आता बसल्या बसल्या विचार करा, आपल्याला कोणाचा धक्का लागला, मी लागला म्हटलं, मारला नाही,
समोरच्यानी जाणीवपूर्वक मारला असेल, तुम्हाला काय प्रतिक्रिया द्यायच्या त्या द्या, माझं काही म्हणणं नाही. पण चुकूनही धक्का लागल्यानंतर जर भ भा भी भी बाराखडीच निघत असेल तर याचा अर्थ भरलं काय आहे? पाण्याच्याच बाटलीला धक्का लागल्यानंतर जर पाणी बाहेर येतं, कारण आतमध्ये पाणीच भरलेलं आहे. तुम्हाला आम्हाला धक्का लागल्यानंतर जर अपशब्द बाहेर येत असतील तर वाक्याचा अर्थ आतमध्ये तेच भरलेले आहेत. ते बदलवाई करता जो प्रयत्न असतो ना, त्याला रामस्मरण व्याख्यानमाला असं म्हणतात. चुकून कोणाचा धक्का लागला तर मुखातून जय श्रीराम निघालं पाहिजे. ही भूमिका समजून घ्या. भगवान परशुरामांचा विषय मी आपल्याला सांगतोय. ते म्हणतात मला स्वर्गात नाही जायचं, या भूमीत राहायचंय. त्या मुद्गलांचा विषय सांगितला. त्या मुद्गलांना नेण्याकरता स्वर्गातलं विमान आलं. सदेह स्वर्गात जाण्याकरता विमान आलं. मुद्गलांनी त्या विमान विचारणाऱ्यांना प्रश्न विचारले. समजून घ्या भारताचे ऋषी. तेव्हा आपल्याला रामचंद्र कळतील काय भारताचे ऋषी आहे. ते त्या विमानात ताबडतोब नाही बसले, आपल्यासारखं नाही आली गाडी की बसले. अरे कुठली आहे काय आहे विचाराल तर की नाही. चलो म्हटलं का चलो, असं नसते. भगवान मुद्गल त्या देवदूतांना विचारतात मी स्वर्गात यावं असं स्वर्गात काय आहे. जे तुमच्या डोक्यात आहे तेच उत्तर त्यांनी दिले. अमृत प्यायला मिळतं, अप्सरांचे नृत्य पाहायला मिळतात वगैरे वगैरे. मुद्गलांनी पुढचा जो प्रश्न विचारला देवदूत भांबावलेत. मुद्गल प्रश्न विचारतात मी स्वर्गात येऊ नये असं स्वर्गात काय आहे. व्यवस्थित लक्षात घ्या, किती विवेक जागृत असला पाहिजे. ऋषीमुनींनी आम्हाला ते शिकवलंय. ते म्हणतात मी स्वर्गात येऊ नये असं स्वर्गात काय आहे. देवदूत हा बकले, कारण आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन आहे हा, कधी विचारलाच नव्हता कोणी आजपर्यंत. देवदूतांनी चिंतन केलं आणि देवदूत म्हणतात नाही 3 गोष्टी आहेत. म्हणे कोणत्या. म्हणे पहिली महत्वाची गोष्ट, स्वर्गात सुद्धा तुमच्या पुण्यानुसार तुमचे स्तर असतात. म्हणजे ज्यांचं पुण्य जास्त असतं त्यांना डान्स जवळून पाहायला मिळतात आणि कमीवाले बाल्कनीत असतात. आता मला सांगा, जो बाल्कनीत असेल तो समोर बसलेल्याचा हेवा करतच असेल की नाही, मत्सर करतच असेल की नाही, त्याची मजा आहे, त्याला जवळून पाहायला भेटतं. म्हणजे मत्सर आला की नाही, मग बाकीचे सगळे आपोआप आले. म्हणजे स्वर्गात जाऊनही या वासना संपत नाहीत. पहिला दोष. म्हणजे दुसरा दोष काय. म्हणजे दुसरा दोष असा आहे की ज्या क्षणी स्वर्गात तुमचं पुण्य संपेल, क्षीणे पुण्ये मर्त्य लोके विशंती, क्षणात तुम्हाला फेकून दिल्या जातं. एक्सटेन्शन नावाची गोष्ट नाही. 1 सेकंदही तुम्हाला पुन्हा तिथं ठेवल्या जात नाही. म्हणजे ठीक आहे हे दोन्ही सोडून दे. तिसरा दोष. म्हणजे तिसरा दोष सगळ्यात महत्वाचा आहे. स्वर्ग ही भोगभूमी आहे, तिथे योग करता येत नाही. तिथे फक्त भोग घ्यावा लागतो. पुण्य संपत जातं. पुण्याचे नानाविध प्रकारचे भोग मिळतात, पण तिथे तुला योग साधता येणार नाही. महर्षी तिथं गेल्यानंतर तुला ध्यानधारणा करता येणार नाही. महर्षी मुद्गलांनी देवदूतांना नमस्कार केला आणि विमान रिकामं वापस पाठवलं. जगाच्या इतिहासातला भारताचा अलौकिक ऋषींचा परंपरेचा विषय समजून घ्या. ते म्हणतात जिथे गेल्यानंतर ध्यानधारणा आणि उपासना करता येत नाही त्या स्वर्गात येण्याची मला इच्छा नाही. काय भारताचं वैभव आहे लक्षात घ्या. ऋषी परंपरेतून रामचंद्रांकडे ते येऊन पोहोचलेलं आहे. मी मगाशी तुम्हाला जे विचारलं होतं की घरदार सोडून जायचं म्हटल्यानंतर कुठं जावं वाटतं, त्याचं उत्तर तुमच्या डोक्यात स्वाभाविक असतं. सगळं घरदार सोडून द्यावून हिमालयात चाललं जावं. मला सांगा, अयोध्येतून रामचंद्र बाहेर पडले. अयोध्येतून बाहेर पडलेल्या रामचंद्रांना हिमालय जवळ होता का दंडकारण्य. जर वनवासाला जायचं असेल, जर गावात राहायचं नसेल आणि वनवास शब्दाचा आपल्या डोक्यातला अर्थ तिथं जाऊन ध्यानधारणा उपासना करत बसायची अशी असेल तर मला सांगा हिमालयात जायला पाहिजे होता का दंडकारण्यात. दंडकारण्यात का आले त्याचं उत्तर आहे प्रॉब्लेम जिकडं असेल सोल्युशन तिकडंच जाईन ना. प्रॉब्लेम दंडकारण्यात होता. काही समजून घ्यावी लागेल. मी जे म्हणतोय ते त्या अर्थाने समजून घ्या, कारण देवी काही सांगते की नाही असा राज्याभिषेक होता उपयोगी नाही. रामाचा युवराज्याभिषेक झाला तर उद्या युवराज्याभिषेक होईल, परवा राज्याभिषेक होईल आणि राम अयोध्येपुरता राहील. राम अयोध्येपुरता राहायचा नसेल तर कैकेयीला स्वतःवर बालंट घ्यावं लागेल. मला लोकांनी वाईट म्हटलं तरी चालेल, पण माझा राम अयोध्येचा नाही तो विश्वाचा असला पाहिजे हा विचार करते. तिला कैकेयी म्हणतात. त्या कैकेयीने टाकलेला शब्द ऐका म्हणजे तुम्हाला गंमत लक्षात येईल. आपल्यातली इथं बसलेली कोणी माता भगिनी सोडून त्या लहान मुली ज्यांनी गाणं म्हटलं त्या सुद्धा करणार नाहीत. तिने शब्द पहिला काय वापरला, अगदी कोणत्याही मातेनी सहज वापरला असता.
ती पहिला शब्द वापरला, पहिला वर मागितला, माझ्या भरताला राज्य मिळावं, काही वाईट नाही. पण गंमत माहिती आहे का, रामायण वाचतच नाही आपण, इथं अडचण आहे आपली. मुळात हा वर मागायचीच गरज नव्हती. वाया घालवला तिने एक वर. का वाया घालवला? त्याचं उत्तर आहे, कैकेयी सोबत लग्न करतानाच ही अट मान्य होती की कैकेयीला मुलगा झाला तर त्याला गादीवर बसवण्यात येईल. कारण कैकेयी अत्यंत उत्तर आयुष्यात केलेली राणी आहे, लक्षात घ्या. कितीतरी वयात अंतर होतं, अत्यंत तरुण होती. दशरथ म्हातारे होते, पण दशरथाला आजपर्यंत संतती नव्हती. आणि म्हणून कैकेयीसोबत विवाह करताना तिच्या वडिलांनी भावांनी ही अट घातलेली आहे की जर हिला मुलगा झाला तर तो राजगादीचा वारस असेल. आणि त्या होकारावर लग्न झालेलं आहे. नंतर नियतीचा हिशोब बदलला आणि कौशल्येला रामचंद्रांसारखा अलौकिक विभूतिमत्व तिच्या पोटी अवतरित झालं, तो वेगळा विषय. पण पहिला वर आपोआप होता आणि या वरामध्ये अडकायची वेळ येऊ नये म्हणून दशरथाने लहानपणापासून वशिष्ठांच्या आश्रमातून आल्यापासून भरताला आणि शत्रुघ्नाला कायम मामाकडेच ठेवलंय. भरत आणि शत्रुघ्न अयोध्येत नाहीच आहेत. दशरथ गेल्यावरच भरत अयोध्येत आलाय, व्यवस्थित समजून घ्या. का समोर नाही ठेवलेला? कारण भरत लोकांच्या समोर येऊच नये आणि भरताचं जनतेशी संधान असूच नये आणि लोकांनी भरताच्या बाजूनी उभं राहू नये हे दशरथ काळजी घेत आहेत. त्या हिशोबामध्ये दशरथांच्या मृत्यूनंतर भरत येऊन पोहोचला. पण अर्थात आंतरिक जो विषय आहे तो वेगळा, त्याच्याबद्दलचा प्रश्न नाही. मी मगाशी म्हटलं तसं पहिला वर मागितला भरताला गादी मिळावी, तेही मान्य केलं असतं. कोणत्याही आईला वाटलं असतं आपल्या मुलाला गादी मिळावी, अत्यंत स्वाभाविक आहे. दुसरा वर व्यवस्थित ऐकून ठेवा. दुसऱ्या वरात शब्द आहेत, रामानी 14 वर्ष वनवासात जावं. वाक्य काय? रामानी 14 वर्ष वनवासात जावं. 14 वर्ष वनवासात जावं या वाक्याचा पुढचा अर्थ 15व्या वर्षी वापस यावं असा होतो की नाही? हे न कळण्या इतकी कैकेयी बालबुद्धीची होती का की हाच प्रॉब्लेम पुन्हा 15 वर्षानंतर येईल. 3 टर्म जातील फक्त मधल्या, पण पुन्हा 15 वर्षानंतर हाच प्रॉब्लेम पुन्हा येऊ शकतो. हे लक्षात ठेवणे हे न कळण्या इतकी कैकेयी सामान्य असेल का? याचा अर्थ त्यांनी पुन्हा येऊ नये असं नाही आहे ना. बरं मला सांगा, त्या अद्वितीय अवस्थेत ज्यांनी 14 वर्ष मान्य केले त्यांनी आयुष्यभर वनवासात जावं म्हटलं असतं तरी मान्य केलं असतं ना? केलं असतं. उद्या जे अद्वितीय राज्य मिळायचं, निष्कंटक राज्य मिळायचं, ते रात्रीतून सोडून जायचं. 14 वर्ष गेले, आयुष्यभरही गेले असते, पंचायत नव्हती. पण रामाला वनवासात पाठवणे हा कैकेयीचा उद्देशच नाही आहे हे समजून घ्या. मग रामाला कुठं पाठवायचं आहे? त्याचं उत्तर आहे मगाशी जे सांगितलं, नर्मदेपर्यंत रावण येतोय आणि रोज नर्मदेपर्यंतच्या स्वतःच्या प्रांताची देखरेख करतोय, त्याच्यावर निगराणी करतोय, टेहाळणी करतोय, आजच्या भाषेत रेकी करतोय आणि नाशिकपर्यंत येऊन स्वतःचा कॅम्प उभा करतोय. त्या रावणाला पहिले मिटव आणि मग अयोध्येच्या गादीवर बस हे सांगू शकते. तिला कैकेयी असं म्हणतात. आणि म्हणूनच जेव्हा भेटायला भरत गेले तेव्हा कौशल्येच्या आधी रामचंद्र कैकेयीच्या पाया पडतात. कारण कैकेयी रामाला कळली आहे. नेमकं का केलेलं आहे ते समजून घ्या. या सगळ्या व्यक्तिमत्वांचा विचार जेव्हा आपण करू ना तेव्हा राष्ट्रपुरुष राम आपल्याला कळतील. ते बाहेर पडले, दक्षिणेत येऊन पोहोचले का? समस्या इकडं होती आणि मग त्या समस्येवर उपाय करत कुठे कुठे फिरले. सगळीकडे फिरताना सगळ्या वनवासामध्ये वेगवेगळ्या ऋषींच्या आश्रमात गेले. मानसिकता पा कशी असते, राजकारण कसं असतं. ज्या दिवशी भगवान रामचंद्र अंगावरच्या वस्त्रानिशी आणि धनुष्यबाणानिशी बाहेर पडले, व्यवस्थित लक्षात घ्या, अंगावरच्या वस्त्रानिशी पडले हा वेगळा विषय. अयोध्येतलं काही घेतलं नव्हतं पण धनुष्यबाण सोडला नव्हता. क्षत्रियांनी शस्त्राचा त्याग करायचा नसतो. धनुष्यबाण सोडला नव्हता. वनवासात जायचं याचा अर्थ अनुष्ठानं करत बसायचं नव्हतं. कारण अनुष्ठानं करत बसायचं असतं तर धनुष्यबाण न्यायची गरज नव्हती. पण धनुष्यबाण सोबत नेला. महत्त्वाची गोष्ट पुढची आहे, ज्या ज्या ऋषींच्या आश्रमात गेले त्या त्या ऋषींनी, मग ते अत्री असतील, गौतम असतील, भरद्वाज असतील, सगळ्या ऋषींनी काय दिलं हो?
त्याचं उत्तर या सगळ्या ऋषींनी सिद्ध केलेले वेगवेगळे अस्त्र भगवान रामचंद्रांना दिलेत. वनवासामध्ये जर तपश्चर्या करायला जायचं असतं तर अस्त्र गोळा करत फिरायची काय गरज होती? लढाया थोड्या करायच्या होत्या. पण सगळ्या ऋषींना माहिती होतं नाही, पुढची एक मोठी लढाई लढायची आहे आणि त्याच्याकरता हे सगळे ऋषी तयारी करत होते. ते ज्या ज्या प्रकारच्या साधनेतून शस्त्र निर्माण करत होते, त्या शस्त्राच्या शक्ती उत्पन्न करत होते, त्या सगळ्या शक्ती रामचंद्रांच्या ठिकाणी दिल्या जात होत्या. कारण रामासारखा राजा असेल तर शक्तींचा उपयोग असतो हे ऋषींना समजलेलं होतं. सगळ्या ऋषींनी ते शस्त्रास्त्र दिलेत, लक्षात घ्या. ते सगळे शस्त्रास्त्र घेऊन येऊन पोहोचले कुठे? त्याचं उत्तर आहे नाशिकला येऊन पोहोचले, आपल्या महाराष्ट्र भूमीत येऊन पोहोचले आणि पहिला प्रयोग इथंच झाला. एक फार बरं असतं, महाराष्ट्राच्याच नाही जगाच्या भारताच्या इतिहासात जेवढे काय महान प्रयोग झाले ते सगळे महाराष्ट्राच्या भूमीतून झाले. आणि शेकडो वर्षानंतर हे अद्वितीय तेजस्वी असलेला प्रयोग तिथं तर आपण उभेच आहोत. ही तपोभूमी आहे, ही महान ऊर्जा भूमी आहे, लक्षात घ्या. याच भूमीतून ऊर्जा घेऊन गेलेत, कारण रामटेकला येऊन गेलेले आहेत. जाता जाता नागपूरहून गेलेच असतील ना. तिथून जाता जाता नाशिकपर्यंत जाऊन पोहोचले आणि त्या शक्तीचा पहिला प्रयोग त्यांनी नाशिकमध्ये केला. एक मुहूर्त म्हणजे 48 मिनिटं सुद्धा नाही, त्याच्या आत 14,000 राक्षस खरं दूषण त्रिशिरासह मारले असं वर्णन आहे. खरं मारला, दूषण मारला, त्रिशिरा मारल्या गेला. मारीच्याला बिना फर्याचा म्हणजे मागे ज्याला हे सुद्धा लावले नाही, पंख लावले नाही, असा बाण, त्याला समोर टोकही नव्हतं मागं काही नव्हतं, नुसतीच लाकडी काडी मारली. तर रामचंद्रांनी त्या मारीच्याला नेऊन लंकेत फेकलं असं वर्णन आहे. कशा करता? निरोप तो सांगायला गेला. 14,000चं सगळं सैन्य संपलं आणि त्यानंतर राक्षस पहिल्यांदा जागा झालाय. गंमत अशी की त्यानंतरही सरळ जागा झालेला नाही. रावण जो तुम्हाला आम्हाला सांगितला जातो तसा नाही. राष्ट्रपुरुष राम समजून घेताना त्या रावणाच्या नालायकपणालाही समजून घ्यावं लागेल. पहिल्यांदा त्याची बहीण आली शूर्पणखा, राक्षसी आहे. हे जे सगळे शब्द आहेत हे व्यवस्थित लक्षात घ्या. राक्षस शब्दाची मालिकावाल्यांनी चित्रपटवाल्यांनी जी हानी केली आहे ती पुराणकारांनी कुठेही वर्णन केलेली नाही. राक्षस काळेबेंद्रे नसतात, राक्षसांना 2 शिंग नसतात, राक्षस विनाकारण हा 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 करत हसत बिसत नसतात, राक्षसांचे डोळे लाल नसतात, त्यांचे 2 दात बाहेर वगैरे काही नसतात. राक्षस हँडसम असतात, कारण तेव्हाच राक्षस होऊ शकतात. बदमाशी कराय करताही गुणवत्ता लागते, नाही असं नाही आहे, लक्षात घ्या. राक्षस कमालीचे सुंदर होते. रामचंद्र पृथ्वीवर असताना वाल्मिकींनी शब्द वापरलाय रावणो लोक सुंदर. रावण या सगळ्या लोकांमधला सगळ्यात सुंदर पुरुष आहे. रावण दिसायला वेडावाकडे वगैरे नव्हता आणि कुठंतरी मिशा कापलेल्या आणि दाढ्या वाढवलेल्या आणि इकडे तिकडे 10 तोंडाचे फटकारे असं काही नव्हता. सुंदर होता, हँडसम होता. मग अशी म्हटलं तसं. बुद्धिमान नव्हता का? प्रचंड होता. विषय निघाला म्हणून रावणाचा 1 मिनिट सांगतो मग इकडे येतो. अनेकांना आपल्यामध्ये सध्या हा एक दुष्प्रवृत्तीचा रोग जडलाय की रावणाला चांगलं म्हणायचं. तुम्ही ज्याला ज्याला चांगलं म्हणता त्याच्या विरोधात आम्ही चांगलं म्हणणार, आम्ही रावणाला चांगलं म्हणणार, आम्ही बाकीच्यांना चांगलं म्हणणार, सोडून उरलेल्यांना. रावण किती चांगला होता हे सांगत माझा एक मित्र माझ्याकडे आला आपल्या सगळ्यांना. कारण इथून जाताना आपण प्रचारक म्हणून बाहेर पडलो पाहिजे. व्याख्यानमालेचं मूळ उद्दिष्ट ते आहे. नुसते सुंदर भाषणं झाले, काय मस्त बोवा बोलले, काय बोलले घरी जाऊन विचार कोणी, ते नको विचारू, बोलले फार चांगले, याचा काय उपयोग आहे. जे सांगितलं ते आपल्या कामी आलं पाहिजे. असा एक मित्र माझ्याकडे आला आणि मला म्हणाला रावणाचे बाकी गुण किती चांगले होते. मी त्याला एक मजेदार प्रश्न विचारला. म्हटलं बस शांतपणे, एक प्रश्न मालिका विचारतो. अशी एक कल्पना कर की गावामध्ये एक कमालीचे अप्रतिम डॉक्टर आहेत. इतके अप्रतिम आहेत की 10व्या वर्गापासून शेवटच्या परीक्षेपर्यंत सगळीकडे गोल्ड मेडल मिळाले. समजून घ्या, ते डॉक्टर सगळीकडे गोल्ड मेडल मिळालेले आहेत. जगभरात प्रसिद्धी आहे, जगभरातले सगळे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. आजपर्यंत सगळे ऑपरेशन 100% यशस्वी केलेले आहेत. कल्पना करा नुसती. असा एक डॉक्टर आहे. त्या डॉक्टरकडे भगवान न करो पण उद्या तुझी बहीण किंवा बायको न्यायची वेळ आली
आणि तिला गुंगी दिल्यानंतर त्या डॉक्टरनी तिच्याशी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर तू त्या डॉक्टरचं काय करशील? तो संतापून उसळला, म्हणे जोड्यांनी मारील. म्हटलं म्हणूनच रावणाला मारायचं असतं. रावणात 1000 चांगले गुण असतील, पण देवी सीतेला पळवून नेण्याचा नालायकपणा करतो हा एक अवगुण इतका मोठा असतो की चारित्र्य नसलेल्या सगळ्या गुणांना निरर्थक ठरवत असतो. आम्हाला ते चारित्र्य रामचंद्र शिकवतात, म्हणून ते राष्ट्रपुरुष आहेत. चारित्र्याची भूमिका, आणि ही चारित्र्याची भूमिका असेल तरच मी पुढे त्याच्यावर आणखीन एका वेगळ्या मुद्द्याने येणार आहे आपल्यासमोर. पण विषय लक्षात घ्या, देवी काही सांगते की नाही असं घरात नाही बसायचं, बाहेर पड, त्या रावणाचा निपात कर, मग वापस ये. भगवान रामचंद्र निघाले, पंचवटीपर्यंत येऊन पोहोचले. पंचवटीला आल्यानंतर खरदूषण त्रिशिरा सगळे मारले गेले. त्यानंतर घडलेला एक प्रसंग फार महत्त्वाचा आहे. विषय निघाला आहे समोर, माता भगिनी बऱ्याच आहेत म्हणून मुद्दाम तो सांगतो. 13.5 वर्ष सुखात गेले वनवासातले. 14 वर्षाच्या वनवासातले 13.5 वर्ष काही पंचायत झालेली नाही आहे. हे जे काही शेवटचा प्रकार घडला, खरदूषण त्रिशिरा मारणे, शूर्पणखा येणे, ती राक्षसी का ते मी आपल्याला सांगत होतो, त्याच्याबद्दल बोलतो आणि मग पुढे जातो. ती राक्षसी का, तर त्याचं उत्तर आहे ती आल्या आल्या रामावर भाळली. लक्षात घ्या, मी प्रवचनात सांगताना एक मुद्दा सांगत असतो, देव दिसून काही उपयोग नसतो. आपल्यातल्या अनेकांना वाटतं भगवंताचं दर्शन झालं पाहिजे, झालं तर आनंदाची गोष्ट आहे, भाग्याचा विषय आहे, पण देव दिसून काही उपयोग नाही. कारण दिसला तर शूर्पणखेलाही होता, कुठं सुधरली. दिसला रावणालाही होता, कुठं सुधरला. दिसला दुर्योधनालाही होता. भगवंतानी अर्जुनाच्या आधी विराट रूप दर्शन त्या दुर्योधनाला दाखवलं होतं, सुधरला कुठे. कंसाला भगवान दिसले होते, कुठं बदलला. शिशुपालाला भगवान दिसले होते, कुठं सुधारला. भगवान दिसून उपयोग नाही, तो भगवान आहे हे कळलं पाहिजे. शूर्पणखा मागे लागली रामाच्या. रामचंद्र तिची गंमत करतात, अगं म्हणे माझ्यासोबत माझी बायको आहे, माझं लग्न झालेलं आहे, तू माझ्या मागे लागून काय उपयोग आहे, नाहीतरी तू दुसरी होशील. त्याच्यापेक्षा एक काम कर, तो पलीकडे जो लक्ष्मण दिसतोय ना, तो एकटाच आहे, त्याच्यासोबत बायको नाही, तू त्याच्याकडे जा, हे पार्सल तिकडे. हिशोब समजून या मजदार. ती उठली आणि लक्ष्मणाच्या मागे लागली. लक्ष्मण म्हणतो, अगं मी काय, मी दादाचा सेवक आहे, उद्या तू माझी बायको झाली तरी सेवकाची बायको म्हणून सेविकाच राहशील, तू काय राणी थोणी होशील, तू रामाच्याच मागला, हे वापस पार्सल. ही जी प्रवृत्ती आहे ना, राक्षस याला म्हणतात. राम आवडला रामाच्या मागे, लक्ष्मण आवडला लक्ष्मणाच्या मागे, रामाने नाही म्हटलं की लक्ष्मणाकडे, लक्ष्मणाने नाही म्हटलं की रामाकडे. राक्षस याला म्हणतात. काळी बेंद्री असायची गरज नाही, स्मार्ट असू शकते. शूर्पणखा, त्या शूर्पणखेची प्रवृत्ती समजून घ्या. विरोध त्या प्रवृत्तीला करायचं आहे. त्या शूर्पणखेचे नाक कापलं, ती जाऊन भावासोबत पोहोचली. पहिल्यांदा तिने भावाला आपला सगळा झालेला अपमान सांगितला. आपल्याला जे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी शिकवते ना की त्या अपमानाचा बदला घ्यायला रावण आला, तसं झालेलं नाही. रावणाने स्पष्ट शब्दात सांगितलंय, तू मूर्खपणा करायला गेलीच कशाला होती. त्यांनी बिलकुल पाठीशी घातलेलं नाही. त्याच्यानंतर त्या शूर्पणखेला आपला भाऊ किती नालायक आहे याची पूर्ण खात्री असल्यामुळे त्या शूर्पणखेनी त्या रावणाच्या समोर सीतेच्या सौंदर्याचं वर्णन केलं आणि मग रावण उठलाय. कौतुकाचा विषय नाही. बहिणीच्या रक्षणाकरता वगैरे नव्हता आला. बहिणीच्या रक्षणाकरता आला असता तर सगळ्यांना मारायची गरज नव्हती, समोर येऊन प्रत्यक्ष लढला असता. ते प्रकार केलेले नाहीत. मग काय केलं, त्याच मारीच्याला पाठवलं सुवर्ण मृगाचं रूप घेऊन. कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण त्या निमित्ताने एक बोध आहे, तो महत्त्वाचा आपल्यासमोर सांगणं कर्तव्य वाटतं म्हणून सांगतो. 13.5 वर्ष मगाशी जसे म्हटले तसे सुखात गेले. कुठंही देवी सीता रडल्याचा उल्लेख नाही. वनवासात होती, सुखाचं एकही साधन जवळ नव्हतं, कुठलीही सोय नव्हती. राजकुमारी होती, सम्राज्ञी होती, अवस्थेमध्ये निदान राजकुमारी या अर्थाने म्हणा, युवराज्ञी होती म्हणा. ती युवराज्ञी देवी सीता 13.5 वर्ष नाही रडली. रडण्याची सुरुवात कुठून झाली, त्याचं उत्तर आहे, एक दिवस सुवर्ण मृग दिसला. असतो नसतो. सुभाषितकारांनी सांगितलं ना, न भूतपूर्वम न कदापि वार्ता, हेमन कुरंगः न कदापि दृष्टः, तथापि तृष्णा रघुनंदनस्य विनाशकाले विपरीत बुद्धी. ती रामचंद्रांची नाही बिघडली आहे. हिशोब आपल्याला समजून घ्यायचा आहे. सोन्याचं हरण दिसलं. इथं बसलेल्या प्रत्येक माता भगिनीला कळतं
सोन्याचं हरण नावाची गोष्ट नसते. देवी सीतेला कळत नव्हतं का? कळत होतं, तरीही मागं लागली. आणि तिचं जे वाक्य आहे ते वाक्य फार महत्त्वाचं आहे. नाथा कसंही करा, नाथा कसंही करा, हे सोन्याचं हरण मला पाहिजे. व्यवस्थित लक्षात घ्या, ज्या दिवशी घरातली सीता कसंही करा सोनं पाहिजे म्हणते, रामायण अटळ असतं. सोनं मिळवू नका नाही म्हणत मी, बिलकुल मिळवलं पाहिजे. भारतीय संस्कृती ही आपण लक्ष्मीचे उपासक आहोत, आपण लक्ष्मीपतीचे उपासक आहोत. कोणी भिकारी राहायला सांगितलं नाही. मी सांगत असतो, जसा मी मोरयाचा उपासक आहे, माझ्या मोरयाच्या दोन बाजूला दोघी जणी आहेत, एक सिद्धी आणि एक बुद्धी. सगळ्यांना माहिती आहे ना? एक गमतीदार प्रश्न विचारू का? सहज विषय निघाला म्हणून. त्यातली सिद्धी कोणती आणि बुद्धी कोणती? किती वेळा गणेश मंदिरात गेले आजपर्यंत, किती वेळा दर्शन घेतले? त्या दोघींपैकी एक सिद्धी एक बुद्धी हे माहिती आहे. त्यातली सिद्धी कोणती आणि बुद्धी कोणती हे माहीत नसेल तर सिद्धी मिळेल का बुद्धी मिळेल? दोघी मिळणार नाहीत. उपासना हा भोळा भाव नावाचा प्रकार नाही. उपासना ही डोळे उघडे ठेवून विवेकपूर्ण रीतीने करण्याची गोष्ट आहे. मोरयाच्या दोन बाजूला दोन शक्ती आहेत. डाव्या बाजूला आहे तिचं नाव सिद्धी, मोरयाच्या डाव्या बाजूला तिचं नाव सिद्धी, मोरयाच्या उजव्या बाजूला आहे तिचं नाव बुद्धी. आणि काय मजेदार रचना आहे तुमच्या माझ्या संस्कृतीची. या बारीक बारीक गोष्टीत सुद्धा किती महत्त्वाच्या गोष्टी सांगतात. मोरया सांगतो सिद्धी पण पाहिजे, बुद्धी पण पाहिजे, पण लक्षात ठेव सिद्धी डावीकडे ठेवायची असते, बुद्धी उजवीकडे. का? कारण सिद्धीपेक्षा बुद्धी उजवी असते. कारण बुद्धीने सिद्धी मिळवता येते, सिद्धीने बुद्धी कुठे मिळवता येते? म्हणून बुद्धी डावी उजवीकडे, सिद्धी डावीकडे. पण सिद्धी पाहिजे नाही असं नाही, पण कसाही आलेला पैसा नाही. आपल्याकडे दोन वर्णनं सांगितले. मा लक्ष्मीचं वर्णन करताना सांगितलं, मा लक्ष्मीचं एक वाहन आहे हत्ती. लक्ष्मी आली पाहिजे कशावर? हत्तीवर बसून, म्हणजे वाजत गाजत. आणि हत्ती लपवाल कसा? जगातला न लपवता येणारा प्राणी आहे. याचा अर्थ हत्ती लपवता येत नाही. त्याच्यावर बसून जर लक्ष्मी आली तर याचा अर्थ न लपवता आलेली असली पाहिजे. आता कळलं का व्यवस्थित? म्हणजे टेबलच्या वरून आलेली असली पाहिजे, खालून नाही. न्यायमूर्तींच्या समोर बोलतोय. शुद्ध पद्धतीने वाटेल तेवढा कमवानं, कोण नको म्हटलंय, बिलकुल मान्यता आहे. पण कसाही आलेला पैसा असेल तर पुढची अवस्था निर्माण होते. आणि मग लक्षात घ्या, एक सोन्याच्या हरणाकरता रडत होती, पुढे अख्खी लंका सोन्याची होती. त्या लंकेत नेऊन ठेवलं होतं. जिथं ठेवलं त्या जागेचं नाव अशोक वाटिका होतं. आणि तिथं ही पुढचे 6 महिने फक्त शोक करत होती. वाटिकेचं नाव अशोक होतं. मात्र ही शोक करत होती का? कारण 13.5 वर्ष सुखाचं एकही साधन नसताना ती रडली नाही, कारण राम सोबत होते. शेवटचे 6 महिने सुखाचे सगळे साधनं पायाशी होते. देवी सीता एकही सेकंद हसली नाही, कारण राम नव्हते. आयुष्यात राम नसले तर बाकीच्या सगळ्या गोष्टी निरर्थक असतात. हे सिद्धांत आपल्याला समजून घ्यायचे, राष्ट्रपुरुष या दृष्टीने समजून घ्यायचे. त्या देवी सीतेला आणायकरता भगवान रामचंद्र गेलेले आहेत. म्हणून मध्ये वालीला मारलं. वालीला मारताना तारेला सांगितलं, याला मारण्यात मला काही रस नव्हता, पण हा अयोग्य वागणारा आहे म्हणून याला मारलं. हे जरी वरचं असलं तरी दुसरी गोष्ट लक्षात घ्या. मगाशी जसं सांगितलं की वालीनीही रावणाला पकडलं होतं, वाली आणि रावणाचं मित्रत्व होतं. उद्या जर रामचंद्र नुसतेच पुढे गेले असते तर पुढून रावण आला असता, मागून वाली आला असता, मधल्या कैचीत सापडून स्वतःचा अभिमन्यू रामचंद्रांना करून घ्यायचा नव्हता, म्हणून वाली मारला. वालीला मारल्यानंतर वालीचं सगळं सैन्य वापरलं. अयोध्येतले फक्त 2 राजकुमार आणि 2 धनुष्यबाण होते. सगळं सैन्य किष्किंधेचं हरवली लंका आणि जिंकली अयोध्या. याला रामचंद्र म्हणतात. त्या वानरांना उभं केलं. त्या वानर शब्दाला व्यवस्थित समजून घ्या. वानर शब्दाचा झाडावर उड्या मारणाऱ्या माकडांशी दुरूनही संबंध नाही. झाडावर उड्या मारणाऱ्या माकडांना नाली ओलांडता व्यवस्थित येत नाही. ज्यांनी समुद्रावर पूल बांधला ते जर माकडं असतील तर आपण फालतूच मानव झालो. बरं, तो पूल तात्पुरता बांधला होता असं वर्णन आहे. रामायणात स्पष्ट उल्लेख आहे की जाण्यापुरता बांधू. तो जाण्यापुरता बांधलेला 9 लाख वर्षांनी टिकलेला आहे. आणि आपले उद्घाटनाच्या पूर्वी पडतात.
याला जर प्रगती म्हणायचं असेल तर कठीण आहे. व्यवस्थित समजून घ्या. मग वानर होते म्हणजे काय होते त्याचं उत्तर व्यवस्थित लक्षात घ्या. कथा मी पुन्हा आपल्याला म्हटलं तसं सांगणार नाही. वाली त्या दुंदुभी नावाच्या राक्षसाला मारण्याकरता गेला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. गुहेमध्ये गेला, बऱ्याच दिवसात कोणीच आलं नाही. शेवटी यांनी दार बंद केलं. सुग्रीव गादीवर येऊन बसला. वालीचं राज्य सुग्रीवानी घेतलं. इथपर्यंत पंचायत नव्हती. वालीची बायको तारा सुग्रीवानी आपल्याजवळ ठेवून घेतली. 4 दिवसांनी त्या राक्षसाला मारून वाली परत आला. परत आलेल्या वालीने सुग्रीवाला हाकलून दिलं. पण सुग्रीवाला हाकलून दिलं एवढं महत्त्वाचं नाही आहे. फक्त सुग्रीवन त्याच्यासोबत नल, नील, जांबुवंत, हनुमंत हे 4 हे 5च जण हाकलल्या गेले. सुग्रीवाची बायको हाकलल्याचं वर्णन नाही. सुग्रीवाची बायको रुमा वालीने आपल्याजवळ ठेवून घेतली. वानर म्हणजे काय ते समजून घ्या. मोठ्या भावाच्या बायकोकडे लहान भाऊ भोगवस्तू म्हणून पाहतो आणि लहान भावाच्या बायकोकडे मोठा भाऊ भोगवस्तू म्हणून पाहतो. त्याला वानर असं म्हणत असतात. मग वानराच्या पलीकडे नर संस्कृती कुठे, ती तिथेच पुढे थोडीशी प्रसंगात तुम्हाला सापडेल. ज्यावेळी भगवान रामचंद्रांच्या समोर सुग्रीवानी ते सगळे देवी सीतामाईचे दागिने ठेवले, भगवान रामचंद्रांच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणाले मला तर दिसतही नाही आहेत दागिने. लक्ष्मणाकडे सरकवले. म्हणे लक्ष्मणा तू पहा हे दागिने सीतेचे आहेत का. लक्ष्मणाचं अलौकिक वाक्य आहे, नाहम जानामि केयूरम नाहम जानामि कुंडले. मी केयूर नाही सांगू शकत, मी कानातले कुंडल नाही सांगू शकत. हा एक सांगू शकतो, नूपुरे त्वभि जानामि. पैंजण नक्की वहिनींचे आहेत, कारण नित्यम पादा अभिवंदनात मी रोज वहिनीच्या पाया पडत होतो. हे शिकवतात त्यांना राष्ट्रपुरुष रामचंद्र म्हणतात. हे संस्कार शिकायचे. ते नेमके किती वेळा निघाले, कसे निघाले, कोणकोणत्या मार्गाने गेले, किती बाण टाकले, त्या बाणांचा तिकडून किती परिणाम झाला, हे ठीक आहे, पौराणिक पद्धतीने चालेल. मला ह्या संस्कारांचा विषय आपल्यासमोर ठेवायचा आहे. हे संस्कार शिकवायचे आणि हे ज्यांच्यामध्ये असतात ना त्यांना बुद्धिमत्ता म्हणतात. पण त्या सगळ्या वानरात असे बुद्धिमत्ता एकच होते, भगवान हनुमंत. बाकीच्यांचं कुठं वर्णन आहे तसं. बुद्धिमत्ता वरिष्ठम नाही आहे. मला सांगा, जग झाडावर उड्या मारणारे माकडं असते तर बुद्धिमत्ता वरिष्ठम म्हटलं असतं का. त्याला बुद्धी तरी असते का. त्याचा संबंध नाही आहे. हनुमंताला बुद्धी होती पहिल्यांदा कुठं कळलं माहिती आहे, जेव्हा रामचंद्रांनी सांगितलं की आता हे सीतेला शोधायचं आहे. सुग्रीव पहिल्यांदा तर गादीवर बसले, नंतर काही दिवस विसरले वगैरे सगळे कथाभाग आपल्याला माहिती आहेत. नंतर जेव्हा सुग्रीवानी 4 चमू केले आणि 4 दिशेला पाठवले असं वर्णन आहे. उत्तरेची चमू उत्तरेला गेली, पश्चिमेची चमू पश्चिमेला गेली, पूर्वेची चमू पूर्वेला गेली. दक्षिणेला रावणाने नेलं होतं, जटायूनी पाहिलं होतं, सुग्रीवानी पाहिलं होतं रावण नेत आहे. रावणाने उचलून नेलं हे अनेकांनी पाहिलं होतं. रावण दक्षिणेला राहतो, त्याच्यामुळे सगळे महत्त्वाचे लोक दक्षिणेच्या चमूत होते. त्याच्यात हनुमंत होते. हनुमंत भगवान रामचंद्रांकडे आले, हात जोडून विनंती केली, प्रभू आई सीतेला शोधायला निघालोय, प्रश्न नाही, पण सीता दिसते कशी, ओळखायची कशी, कोणाला सीता म्हणून ओळखायचं. भगवान रामचंद्रांनी अद्भुत प्रश्न विचारलाय. म्हणजे मग ते उरलेल्या 3 चमू कोणाला शोधायला गेले आहेत. हनुमंताचं अद्भुत उत्तर आहे, जाऊ द्या प्रभू कार्य करतायत, असेच असतात. चलो म्हटलं का चलो. अरे मग कुठं जायचं, कशाला जायचं, काही देणं गेलं नाही. बस चलो म्हटलं का मोर्चा निघाला. ती मोर्चाची जी बुद्धिमत्ता आहे ती नाही आहे. बुद्धिमत्ता वरिष्ठ हनुमंत समजून घ्यायचे. हनुमंतांनी सांगितलं, भगवान रामचंद्रांनी उत्तरं दिले वगैरे जे काय असेल ते. अद्वितीय गोष्ट सांगितली, देवी सीतेच्या मांडीवर असणारा डाग तो फक्त सीतेला कळत होता आणि रामाला माहिती होता. तिसऱ्यांना कळायची गोष्ट नाही. पण परिस्थिती अशी भयानक आली आहे. मग अशी मी आपल्याला प्रगतीची गोष्ट सांगितली. इतक्या विचित्र परिस्थितीत अहो प्रकाशजी, आम्ही प्रवचनकार, कीर्तनकार, बोलताना फार भीती वाटते, कुठं काय होईल सांगता येत नाही. पूर्वी या देशातल्या एका स्त्रीच्या वस्त्राला हात लावला तर रामायण आणि महाभारत झालं. तिच्या अंगावरचे वस्त्र काढायचा प्रयत्न झाला तर महाभारत झालं. आता दुर्दैव आणि प्रवचनकारांनी व्यवस्थित कपडे घाला म्हटलं तर महाभारत व्हायची वेळ आली आहे. बाहेर बोलताना गंभीर परिस्थिती आहे. शिकायचं आम्हाला ते आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार. भगवान हनुमंत जाऊन पोहोचले, लंकेतून निरोप आला, भगवान रामचंद्र गेले, जिंकले आणि मगाशी म्हटलं तसं लंकेत नाही राहिले, वापस आले. राष्ट्रपुरुष आम्हाला ते समजून घ्यायचे. वापस आल्यानंतर संपूर्ण जीवन त्यागमय आहे, लक्षात घ्या.
पहिले अयोध्येचा त्याग केला, मग जिंकलेल्या किष्किंधेचा त्याग केला, जिंकलेल्या लंकेचा त्याग केला, पाताळाचा त्याग केला, त्याच्यानंतर येऊन पोचलेत अयोध्येमध्ये. तिथं आल्यानंतर सुद्धा त्याग संपला कुठं आहे? जगातला सगळ्यात भयानक त्याग त्याच्यानंतर केला, देवी सीतेचा त्याग केला. राष्ट्रपुरुष काय समजून घ्यायचे लक्षात घ्या. देवी सीतेचा त्याग केल्यानंतर आमच्यातले अनेक जण म्हणतात सीतेचा त्याग करायची काय गरज होती. म्हटलं बाबांनो, अपघात झाल्यानंतर मंत्र्यांनी राजीनामा द्यायची काय गरज आहे हे विचारण्याच्या काळात सीतेचा त्याग नाही समजू शकत. नैतिकता नावाची गोष्ट काय असते? एक प्रजाजन तो माझ्या पत्नीवर आक्षेप घेतोय, मी नाही माझ्या पत्नीला जवळ ठेवणार, प्राणापेक्षा प्रिय असणारी सीता सोडली. पण वाक्य व्यवस्थित लक्षात घ्या, रामाने सीतेचा त्याग कधीही केलेला नाही. हे वाक्य धक्कादायक आहे, पण पटवून दिल्याशिवाय मी खाली उतरत नाही, काळजी करू नका. रामाने सीतेचा त्याग कुठेही केलेला नाही. म्हणजे काय? 2-4 प्रसंग फक्त आपल्या समोर सांगतो, म्हणजे आपल्या लक्षात येईल नेमके काय म्हणायचं आहे ते. मला सांगा, असे 1-2 मिनिटापुरतं गृहीत धरा की रामचंद्रांना त्या धोब्याच्या वर्णनावरून असं वाटलं की देवी सीतेच्या चारित्र्याबद्दल शंका आहे आणि रामचंद्रांनी तिला घराच्या बाहेर काढलं. हा जो प्रसंग आपल्या डोळ्यासमोर बसलेला आहे त्याच्याबद्दल फक्त बोलतोय. भगवान न करो, पण पुन्हा मग अशी म्हटलं तसं आपल्यातल्या कोणाच्याही आयुष्यात असा प्रसंग आला तर आपल्या प्रतिक्रिया काय असतील समजून घ्यायचा प्रयत्न करा. जर आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर आपल्याला शंका असेल तर तिला बाहेर कसं पाठवाल? राजरथातून पाठवाल का लाथ मारून हाकलाल? देवी सीतेला कसं पाठवलंय? जर चारित्र्यावर शंका असती तर दारातून हाकलून दिलं असतं, कुठेही जाण काय काळं तोंड करायचं ते कर, नाही केलेलं. तिला राजरथातून पाठवलंय. आज तुमच्या माझ्यापैकी कोणाच्याही आयुष्यात भगवत न करो पुन्हा पुन्हा म्हणतोय असा प्रसंग आला तर बायकोला निदान एसटी स्टँडवर सोडायपर्यंत तरी गाडी द्याल का? नाही देणार ना? नाही देणार. मग मला सांगा, राजरथातून का पाठवलं? कोणालाही नाही पाठवलं, स्वतः लक्ष्मणाला सोबत पाठवलंय. कुठं पाठवायचं ते सांगितलंय. तमसा नदीच्या किनाऱ्यावर महर्षी वाल्मिकींच्या आश्रमाच्या जवळ सोड. वाक्य व्यवस्थित लक्षात ठेवा, प्रत्येक मुद्दा फार महत्त्वाचा असतो. तासन तास चिंतन करावं अशा प्रकारच्या गोष्टी आहेत त्या. वाल्मिकींच्या आश्रमाच्या जवळ सोड. जवळ का सोडलं? कारण त्या काळातले राजे आपले रथ आश्रमात नेत नव्हते. शाकुंतल वाचा कधीतरी, तुम्हाला लक्षात येईल. तो म्हणतो मी बाहेर ठेवतो रथ. का? कारण आश्रमामध्ये ध्यानधारणा आणि अनुष्ठान करत असलेल्या, अध्ययन करत असलेल्या लोकांना माझ्या रथाच्या आवाजाचा व्यत्यय नको. असा विचार करणारे राजे होते. तेव्हा रामराज्य तयार होत होतं. आणि इथं एक नगरसेवक यायचा असला तर सगळे रस्ते बंद करून पोरांना दोन्हीकडून 2 तास उन्हात उभं केल्या जातं. रामायण कसं समजेल आपल्याला? परिस्थिती समजून घ्या. आश्रमाच्या जवळ सोडलंय. बरं ठीक आहे, हरकत नाही. तिथून नंतर देवी सीता कुठं जाऊन पोहोचली? वाल्मिकींच्या आश्रमामध्ये. मला सांगा, सीतेचं दुःख सगळ्यात जवळून कोणी पाहिलं? महर्षी वाल्मिकींनी. कसे आहेत महर्षी वाल्मिकी? 2 पक्ष्यांमधला एक नर मारल्या गेला तर ती मादी जी विव्हळती आहे त्याच्यातून, त्यांच्या तोंडातून जगातला पहिला श्लोक बाहेर पडला. मा निषाध प्रतिष्ठात्व मगम शाश्वती समाह यत्क्रौंच मिथुनादेकमावधी काममोहितम. एका पक्षिणीच्या दुःखाने व्यथित होणारा महाकवी. देवी सीतेचं दुःख त्यांना कळलं नसेल? त्या वाल्मिकींनी सांगितलं जगातला आदर्श पुरुष रामचंद्र आहेत. व्यवस्थित समजून घ्या. ज्या सीतेला दुःख झालं असं आपल्याला वाटतं, तिने न दिलेलं वकीलपत्र घेतलेल्यांना, त्या सीतेला स्वतःला दुःख झाल्याचं एकही वर्णन नाही. उलट प्रवचनात मी गमतीने सांगत असतो, तिच्या पोटी असे 2 अलौकिक पुत्र जन्माला आले, लव आणि कुशासारखे, की ज्यांनी लक्ष्मणाला मूर्छित केलं, हनुमंताला बांधून ठेवलं. काय ताकदीचे पोर आहेत विचार करा. त्यानंतर भगवान रामचंद्र त्या अश्वमेधाच्या अश्वाला घ्यायकरता आले आणि जेव्हा रामचंद्र समोर आले तेव्हा लवकुशांच्या समोर देवी सीता येते आणि त्या दोघांना सांगते, हे तुमचे पूज्य पिताश्री आहे, चरणवंदन करा. मी गमतीने प्रवचनात सांगत असतो, समजा आजच्या काळातल्या चित्रपटात हा प्रसंग असता, म्हणजे बापाने असं टाकून दिलेली आई आणि तिचे असे 2 मोठे झालेले पोरं, एवढाच प्रसंग.
तो जर असता तर डायलॉग काय राहिले असते, यही वो कमीना है जिसने मेरी जिंदगी बर्बाद कर दी, उजाड डालो इसको, झालं असतं का नसतं. असे किती पिक्चर पाहिलेत आपण, नाही झालेलं असं. लक्षात घ्या, देवी सीतेवर अन्याय झाला हे वाल्मिकींना वाटत नाही, देवी सीतेवर अन्याय झाला हे जनकाला वाटत नाही, देवी सीतेवर अन्याय झाला हे लवकुशांना वाटत नाही, देवी सीतेवर अन्याय झाला हे स्वतः सीतेला वाटत नाही, पण आमच्यातल्यांना वाटतं. हा पंचायतीचा भाग आहे. भगवान रामचंद्र तिला सोडून देतात. मला सांगा, चारित्र्याबद्दल शंका असते, तोच मुद्दा पुढे घेऊन सांगतो. जर आपल्यापैकी कोणाच्या जीवनात असा प्रसंग घडला आणि त्याला आपल्या पत्नीच्या चारित्र्याबद्दल शंका आली असती, तर त्यांनी तिचे घरातल्या एकतरी गोष्टीला शिल्लक ठेवलं असतं का? साधा छोटासा पासपोर्टचा फोटो तो सुद्धा फाडून फेकला असता का नसता? तिचं एकही चित्र ठेवलं नसतं. लक्षात घ्या, त्या सीतेचीच सोन्याची मूर्ती करून रामचंद्र मांडतात. आणि आजूबाजूला वशिष्ठ, विश्वामित्र, गौतम, अत्री, भरद्वाज हे सगळे बसलेत आणि यातल्या कोणीही आक्षेप घेतलेला नाही. तू सीतेची मूर्ती कशी मांडतो, तिच्या चारित्र्यावर शंका आहे? नाही, यातल्या कोणीही चारित्र्यावर शंका घेतलेली नाही. ना दशरथांनी घेतली आहे, कौशल्या आईले कैकेयीने घेतली आहे, ना जनकांनी घेतलेली आहे. यातल्या कोणीही शंका घेतलेली नाही. भगवान रामचंद्र सोन्याची मूर्ती सीतेचीच मांडतात. या वाक्याचा अर्थ समजून घ्या. रामाला सीतेच्याबद्दल काही शंका नव्हती. रामानी सीतेचा त्याग केलेला नव्हता, कारण केला असता तर मूर्ती मांडली नसती. मग केलं काय आहे? त्याचं उत्तर आहे, रामानी सीतेचा त्याग नव्हता केला, राजा रामानी राणी सीतेचा त्याग केला होता. हे व्यापक परिवेशात समजून घ्यावं लागेल. राजाचं जीवन तुमच्या माझ्या निकषावर मोजता येत नसतं. तुमच्या माझ्या जीवनाच्या फुटपट्ट्यांवर संतांचं जीवन नाही तपासता येत. तुमच्या माझ्या जीवनाच्या फुटपट्ट्यांवर राष्ट्रपुरुषांचं जीवन नाही तपासता येत. तुमच्या माझ्या जीवनातल्या सुखदुःखाच्या मोजपट्ट्यांवर क्रांतिकारकांचं जीवन नाही मोजता येत. रामचंद्रांचंही जीवन नाही मोजता येत. रामचंद्र राष्ट्रपुरुष आहेत, कारण ते सांगतात, देशातली प्रजा हा माझा पहिला विषय आहे आणि त्या प्रजेच्या रंजना करता वेळ पडली तर प्राणप्रिय असणाऱ्या सीतेचा मी त्याग करेल, कारण सीता मला वैयक्तिक जीवनात आनंदाचा विषय असेल तरी राष्ट्र जीवनामध्ये जेव्हा पाहताना ती अडचणीची असेल त्यावेळी मी तिचाही त्याग करतो. हे म्हणणारे रामचंद्र जे आहेत ना, ते राष्ट्रपुरुष राम आहेत. आपल्याला आदर्श त्या राष्ट्रपुरुषाचा ठेवायचा आहे. एवढा विचार इथून घेऊन जाऊ. जय श्रीराम.